थँक्यू फॉर कमिंग. नमस्कार. हे बाजूला घ्या ना. आपल्या फोडला बोलला तुम्ही बसा. थोडं पाठीमाग घेऊ का? थोडं पाठीमाग सरू का? उत्पादक मॅन्युफॅक्चरर हे 260 सापडले पूर्ण. रिपीटेड कसे? नाही वेगळे. हे पुरवठादार 248 आणि ट्रान्सपोर्टर 190, टोटल 700. कधीपर्यंतचे? ते 10 वर्षातले गेले. आणि रिपीटवाले वेगळे? रिपीट येणार हे डिव्हिजन वाईज आहे. डिव्हिजन वाईज रेट टेबल नाही झालं सर पूर्ण, पण हे कॅल्क्युलेट करून घेतलं. ठीक. करूया चालू. ओके. वेलकम टू द प्रेस कॉन्फरन्स. आज मुद्दामून एक महत्त्वाच्या विषयासाठी आपल्याला इथं बोलवलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी केलेली आहे. आपल्या FSSAI ॲक्टच्या सेक्शन 30 अंतर्गत प्रतिबंधित जे फूड आयटम्स आहेत त्याच्यामध्ये गुटखा आणि तत्सम आयटम जे आपले आहेत त्याच्यावरती गुटखाबंदी केलेली आहे. त्याच्यावरती आपण अनेक वेळा कारवाई करतो, रेड्स करतो, फाईन करतो, FIR करतो. त्याच्यामधल्या प्रोव्हिजननुसार जेल पण होते, प्रॉसिक्युशन पण चालू आहेत. परंतु प्रोहिबिटेड आयटम असतानाही, फूड आयटम असतानाही महाराष्ट्रातल्या ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी हा गुटखा विकला जातो आणि कंझ्युम केला जातो. ही रियालिटी आपण बघतोय. मग याच्यावरती पर्याय काय? एन्फोर्समेंट तर चालू आहे, ते आपण आता जास्त स्ट्रिक्ट करत आहोत, तर ते चालूच राहील. परंतु याच्यावरती काही डेटरन्स असा क्रिएट करता येईल का की ज्याच्या माध्यमातून, कारण प्रोड्युसर तर इथं नाही आहेत प्रोहिबिटेड असल्यामुळं, ते बाहेरून आपण जे याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणारे बिझनेसेस आहेत, बिझनेस पर्सन्स आहेत, ट्रान्सपोर्टर्स आहेत, रिटेलर्स, होलसेलर्स, सेलर्स, हे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. त्या प्रकारचं रॅकेट आहे आणि ते जर उद्ध्वस्त करायचे तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंग स्टँड घेणं हे गरजेचं आहे. ह्या निष्कर्षापर्यंत शासन पोहोचलेलं आहे आणि म्हणून मध्ये बऱ्याच वेळेस याच्यावरती डिस्कशन पण झालं की काय केलं पाहिजे. आणि मी इथं जॉईन झाल्यानंतरही याच्यावरती आम्ही विचार केला काय करता येईल, कारण याच्यामध्ये दिस इज अ डेंजर टू पब्लिक हेल्थ आणि म्हणूनच तो आयटम प्रोहिबिट केलेला आहे. जर पब्लिक हेल्थला जर डेंजर असेल आणि तो आयटम प्रोहिबिट केलेला असेल तरीही त्याचा व्यापार होत असेल, तिथं ट्रान्सपोर्ट होत असेल, होलसेलर विकत असतील, सेलर विकत असतील आणि तो अवेलेबल होत असेल, तर त्याच्यावरती स्ट्रिंजेस्ट पॉसिबल ॲक्शन घेणं गरजेचं आहे. ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचल्यामुळं आज दिनांक 12 जून रोजी मी मोका लावण्याचे आदेश पारित केलेले आहेत. सो वी हॅव इश्यूड द ऑर्डर सेइंग दॅट मोका प्रोव्हिजन्स विल बी, मोका कायदा, मकोका ज्याला आपण म्हणतो, महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम्स ॲक्ट 1999 हा आम्ही इन्व्होक केलेला आहे. ही माझी तिची ऑर्डर आहे इश्यू केलेली. आणि ह्या ऑर्डरच्या अनुषंगाने हा फक्त फूड सेफ्टी ॲक्ट 2006 चे कलम 3, 26, 27, 30, 38, 41, 42, 59, 63, 64 आणि 89 बरोबरच महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम्स ॲक्ट 99 चा सेक्शन्स 21D, 21E, 21F, 3, 4, 18, 21 and 23 read with कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973 किंवा भारतीय नागरिक संहिता सुरक्षा संहिता 2023 याच्या अनुषंगाने ही ऑर्डर मी आज पास केलेली आहे. एक मिनिट मला बोलू तर द्या, माझं पूर्ण होऊ द्या. पूर्ण झाल्यानंतर विचारा ना प्रश्न. सो ही कारवाई करताना हे प्रोव्हिजन्स आहेत. त्याच्यामध्ये ऑथॉरिटी कोणती आहे, त्याचं रॅशनेल काय आहे,
कोणत्या क्राईम्सला, कोणत्या ऑर्गनाइज क्राईम मधल्या जी 2(1)D ची डेफिनेशन सांगितलं त्याच्या क्राईम मध्ये हा क्राईम कसा बसतो, याच्या ऑथॉरिटी कोण कोण आहेत, ह्या सर्व आपण डिफाईन केलेल्या आहेत. आणि याच्या अनुषंगाने अल्टिमेटली आपण काही ऑर्डर्स, डिरेक्शन्स या माध्यमातून दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी हे मोर दॅन वन्स एखाद्या ह्याच्यामध्ये ट्रेड करणारा व्यक्ती, संस्था, आस्थापना असेल त्यांच्याविरुद्ध कंपल्सरी मोका इन्व्होक करायचे ही ऑर्डर आहे. त्याचबरोबर सेक्शन 23 ऑफ मकोका ची जी प्रोसेस दिलेली आहे ती प्रोसिजर कंपल्सरी पाळायची हे पण आपण याच्यामध्ये आदेश दिलेले आहेत. त्यानंतर पर्सन्स अँड एंटिटीज अगेन्स्ट हुम मकोका शॅल बी इन्व्होक्ड आर manufacturers and producers of prohibited food products, number 1. Number 2, financiers funding their manufacture, procurement or distribution. Number 3, interstate and intrastate suppliers and commission agents. Number 4, transporters and vehicle operators, including agents who book or arrange transport. Number 5, godown operators, warehouse owners and store managers who knowingly store such products. 6th, wholesale dealers and distributors. 7th, sub-dealers and semi-wholesaler agents. 8th, retail sellers forming part of an identified organized network. And 9th, any other person who knowingly facilitates, abets, conceals or assists any of the above. त्या इतक्या जणांविरुद्ध मोकोका वापरायचे ह्याच्यामध्ये आदेश आपण केलेले आहेत. त्याचबरोबर प्रिझम्पशन ऑफ एलिजिबिलिटी जी आहे ते फक्त याच्यावरती नाही तर प्रिझम्पशन ऑफ एलिजिबिलिटी हे आपण ज्यावेळेस म्हणतो की एनी वन ऑर मोर ऑफ द फॉलोइंग इज प्रेझेंट, ते स्ट्रॉंग प्रिझम्पशन फेवर करणारं मोकोकाला हे प्रोव्हिजन वापरायचं. आणि नो ऑफिसर शॅल रिफ्रेन विदाउट रेकॉर्डिंग स्पेसिफिक रिटर्न रिझन्स अप्रूव्ड बाय जॉईंट कमिशनर. रिजनचं जे असेल त्याच्यामध्ये की इंटरस्टेट सप्लाय चेन और मॅन्युफॅक्चर नेक्सस हे आपल्याला वरती न्यायचं, प्रिझम्पशन ऑफ एलिजिबिलिटीसाठी वापरायचं. क्लॅन्डिस्टाईन गोडाऊन्स, फेक लेबल्स, डमी फर्म्स और फॉर्ज्ड इनव्हॉइसेस याच्यासाठी सुद्धा हा वापरायचा आहे. सायमल्टेनियस सीजर्स अक्रॉस मल्टिपल डिस्ट्रिक्ट्स पॉइंटिंग टू अ कॉमन सिंडिकेट त्याच्यासाठी सुद्धा वापरायचं आहे. करप्शन ऑफ इन्फोर्समेंट ऑफिशियल्स और इंटिमिडेशन ऑफ इन्फॉर्मंट्स ऑफ विटनेसेस यासाठी आपण वापरणार आहोत. सीजर व्हॅल्यू एक्सिडिंग ₹10 lakhs in a single action or ₹25 lakhs cumulatively from the same account or network, and financial flows indicating systematic profiteering including hawala or benami channels याच्या सुद्धा ते एस्केलेट करण्यासाठी हे सुद्धा प्रोव्हिजन त्याच्यामध्ये आपण वापरणार आहोत. याची ओरिजिनल ड्युटी आहे ते आपण फूड सेफ्टी ऑफिसरवरती देणार आहोत. डेजिग्नेटेड ऑफिसरच्या ड्युटी आपण याच्यात ज्याला असिस्टंट म्हणून त्यांना डिफाईन केलेल्या आहेत, जॉईंट कमिशनरच्या केलेल्या आहेत. नेटवर्क वाईड प्रॉसिक्युशन करायचं हे आपण सांगितलं आहे, पार्सल ऍक्शन घ्यायची नाही, कंप्लीट घ्यायची. आणि कॉन्फिस्केशन, अटॅचमेंट अँड फोरफिचरचं कसं करायचं ट्विन ट्रॅक स्ट्रॅटेजी ही पण त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. त्याचं प्रॉसिक्युशन रजिस्टर मेंटेन करायचं सांगितलेलं आहे, बेलला अपोजिशन करायचं सांगितलेलं आहे, आणि प्रोसिजर कंप्लायन्स विथ द क्रिमिनल प्रोसिजर कोड हे सुद्धा आपण मॅन्डेटरी केलेलं आहे. याचा सर्वांचा ऑब्जेक्टिव्ह जो आहे बेसिकली आपण मोका का वापरतोय, कारण हा स्ट्रिंजंट लॉ आहे, आय अंडरस्टँड, आणि त्याचं म्हणूनच खूप थॉट करून, विचार करून याच्यावरती कायद्याचे जे कलम आहेत, सेक्शन्स आहेत त्याचा अभ्यास करून दिस ऑर्डर इज बेसिकली डन टू prosecute in the interest of food safety in violation but as an organized crime against public health. हा क्राईम पब्लिक हेल्थच्या अगेन्स्ट आहे. आणि आर्टिकल 47 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते स्टेटला मॅन्डेट करतं. दॅट इज व्हेअर माय ऑर्डर बिगिन्स विथ. आणि तुम्हाला कॉपी मी देईलच, प्रेस नोट बरोबर ही कॉपी पण असेल, सो दॅट यू कॅन गो थ्रू दॅट ऑर्डर. It says the Article 47 of the Constitution of India cast upon a state primary duty to improve public health and in particular to bring about prohibition of consumption of substances injurious to health. हे ऑलरेडी आपण प्रोहिबिट केलेलं आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं, पब्लिक हेल्थ इम्प्रूव्ह व्हावं आणि पब्लिक हेल्थ जी इंडेंजर होते ते कंट्रोल करता यावं या दृष्टिकोनातून मकोका कायद्याचे प्रोव्हिजन हे प्रोहिबिटेड आयटम जे 32 म्हणजे फसाई ऍक्टच्या सेक्शन 32 अंतर्गत जे आपण प्रोहिबिट केलेले आयटम आहेत
त्यांच्यावरती आजपासून म्हणजे अगोदरच लागू करू शकलो असतं, पण आज आपण ती ऑर्डर काढलेली आहे अँड इट विल बी इम्प्लिमेंटेड कम्प्लिटली अक्रॉस द स्टेट ऑफ महाराष्ट्र. सर, जो कायदा केंद्राचा पळवाट शोधली जाते दुकानामध्ये पान मसाल्याच्या पुड्या आणि सुती पुडी जे आहे ते मिक्स केल्यानंतर गुटख्यासारखा पदार्थ तयार होतो. अशा पद्धतीने चालकीला कसं रोखलं जाणार, कारण तो स्पेसिफिकली गुटखा या टायटल खाली विकला जातो. त्याच्यामध्ये मिसलिडिंग ॲडव्हर्टाइजमेंट ऍक्ट आहे. तुम्हाला काही दिवसापूर्वी कारवाई केलेली बघितली. फसाईमध्ये सुद्धा मिसलीड करणं, लेबलमध्ये चुकीची माहिती देणं, इन्ग्रेडियंट चुकीचे असताना वेगळा क्लेम करणं हा सुद्धा गुन्हा आहे. त्यानुसार आपण कारवाई करतो त्याच्यावरती. पण सर, ही जी चालाकी केली जाते, दिस इज मिसलिडिंग. तर मिसलिडिंगला कायदा आहे. दुसरं मिश्रण जे असतं जे पान मसाला त्याला सुद्धा याच्या अंडर घेतलं जातं का ते तंबाखू मिश्रण? मी तेच सांगतोय की आपल्याला कोणताही एखादी ज्यावेळेस प्रॉडक्ट असतो त्याच्यावरती लेबल कोणतं असावं, ते कोणत्या स्टँडर्डचं असावं, त्याच्यामध्ये कोणते कोणते इन्ग्रेडियंट असावे, त्याची काय व्हॅल्यू आहेत वेगवेगळ्या, त्या दिले, त्याचे रेग्युलेशन्स आहेत. फसाईमध्ये रेग्युलेशन्स दिलेले आहेत, व्हेरी क्लिअरली दिलेले आहेत. त्याचबरोबर ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंगचे सुद्धा रेग्युलेशन्स क्लिअरली आहेत. त्याचं व्हायोलेशन जिथं जिथं होतं त्या प्रोव्हिजनचा वापर आम्ही तिथं करणार आहोत. सर, याची जेव्हा कारवाई केली जाते तेव्हा लोकल पोलिसांची भूमिका खूप महत्वाची असते. स्पेशली बीट मार्शल आणि यांचा जो व्हिजिलन्स असतो तो अनेक वेळा नेक्सस तिकडे दिसून येतो अनेक पानटपऱ्यांवरती. ते कसं ब्रेक केलं जाणार, का आपल्याकडनं कडक कारवाईची तरतूद सगळ्याकडून. त्याच्यामुळे तुम्ही जर आता मी वाचलं व्यवस्थित ऐकलं असतं तर त्याच्यामुळे तुमच्याकडनं प्रतिक्रिया त्याच्यावरती अपेक्षित. पोलीस आणि नेक्सस झाले की इट्स नॉट अबाउट पोलीस ऑर FDA किंवा फूड सेफ्टी ऑफिसर्स. इट इज द होलिस्टिक. याच्यामध्ये कंझ्युम करणारा आहे तेवढा जबाबदार आहे, विकणारा आहे तेवढा जबाबदार आहे, इन्फोर्स न करणारा आहे तेवढा जबाबदार आहे. जो कोणी जबाबदार असेल आपण त्याच्यावरती कारवाई करणार आहोत आणि स्ट्रिक्ट करतोय. तुम्ही गेल्या काही दिवसामध्ये बघितलं असेल, हा ज्यावेळेस प्रोहिबिट केला त्यावेळेसचा उद्देश हाच होता की इट्स अ डेंजर टू पब्लिक हेल्थ. आणि ते जर टाळायचं असेल, कारण याच्यामधून काय काय आजार होतात हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. इट्स डॉक्युमेंटेड, इट्स इन द पब्लिक डोमेन. ते करण्यासाठी आपल्याला स्ट्रिंजंट ऍक्टचे प्रोव्हिजन आपण आज का इन्व्होक करतोय, कारण जेवढ्या इफेक्टिव्हली आपल्याला करायचं होतं तेवढं होऊ शकलं ना. हा डेटाच्या आधारे तुम्हाला मी डेटा सांगतो, म्हणजे जस्ट फॉर इन्फॉर्मेशन आपल्याला हा एक असेल की आतापर्यंत गेल्या 10 वर्षात ऑलमोस्ट आपण FIR किती केलेले आहेत महाराष्ट्रामध्ये. 32चा FSSAचा जो सेक्शन प्रोहिबिट केलेला आहे याच्यावरती. जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांच्या विरुद्ध 260 मॅन्युफॅक्चरर्स FIR आहेत आपले. जे पुरवठादार आहेत सप्लायर्स ते 248 आहेत आणि पर्सन्स जे आहेत ते असे 190, असे 703 ट्रान्सपोर्ट कोणते हे ट्रान्सपोर्ट सॉरी ट्रान्सपोर्टर, म्हणजे उत्पादक 260, सप्लायर्स 248 आणि ट्रान्सपोर्टर्स 190, असे 703 FIR आहेत. सो FIR काय कमी केलेत अशातला भाग नाही. त्यांचं प्रॉसिक्युशन, त्यांची पुढची प्रोसेस आपण करतोय. पण आपल्याला अजूनही त्याच्यामध्ये कम्प्लीट याच्यामधून खरोखरच हद्दपात करण्याच्या दृष्टीने, कारण याच्यातून झाला नाही तर पुढची स्टेप आपण घेतोय आणि ती आज आपण घेतलेली आहे. येस प्लीज. पदभार स्वीकारला एक मिनिट. गुटखा हा 2 नंबर धंदा आहे आणि याच्यामध्ये खूप मोठं अर्थकारण आहे आणि ज्याच्यामध्ये पोलीस प्रशासन सुद्धा मोठ्या प्रमाणात, खास करून बॉर्डरवरचे जे जिल्हे आहेत किंवा बॉर्डरवरचे जे पोलीस स्टेशन आहेत तर तिथून मोठ्या प्रमाणात गुटखा सप्लाय होतो. आता मी ज्या भागात धाराशिव जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशनच्या मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन काही गाड्यात पकडतं, काही गाड्यात सोडतं, असे पण आपण मी जे सांगितलंय की दोज हु आर रिस्पॉन्सिबल त्यांच्यावरती आपण कारवाई करणार. कुणी असू द्या, म्हणजे माझे अधिकारी होऊ शकतात, इन्व्हॉल्व जर असतील तर दुसरे कुणी असू शकतात. त्याच्यामध्ये एड्स, अबेट हे शब्दप्रयोग आपण जे केलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांचं इन्व्हॉल्वमेंट जर सिद्ध झालं तर आपण त्यांच्यावरती कारवाई फक्त पुरवठादार नाही. FIR आतापर्यंत झालेले आहे, पण ते प्रूव्ह करण्यासाठी, यू आर नॉट गेटिंग माय पॉईंट, ते प्रूव्ह करण्यासाठी, लेट मी आन्सर दॅट, ते प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला ते डॉक्युमेंटरी एव्हिडन्स लागतील, आपल्याला एव्हिडन्सेस लागतील. असे आपल्याकडे सापडले तर डेफिनेटली आपण कारवाई करू. लेट मी कम्प्लीट. याच्यामध्ये आमचे काही अधिकारी इन्व्हॉल्व आहेत असं खूप अलिगेशन होतात, कंप्लेन येतात, आम्ही त्या व्हेरीफाय करतो. पुढच्या काही दिवसामध्ये असे काही अधिकाऱ्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा नाही याच्याबद्दलचे इन्व्हेस्टिगेशन आमच्याकडे सध्या चालू आहेत. त्याच्यातून जे रिझल्ट येतील ते आपल्यापर्यंत येतीलच. सर, आपण पदभार स्वीकारल्यापासून अनेक कारवाई केलेल्या आहेत. आतापर्यंत जेवढ्या कारवाई झाल्या साधारणपणे किती कारवाई झाल्या, किती? तो डेटा मी प्रेसमध्ये दिलेला आहे ना. नाही, मी डेटा मी प्रेसमध्ये दिलेला आहे. टीव्हीला त्या बाईट स्वरूपात नाही, माझ्या टोटल आता काही कारवाई केल्या खूप केल्यात. दररोज मी प्रेस देतोय. झालेली अटक आणि किती आहे गुन्हे दाखल झाले. देतो. येस प्लीज. प्रोहिबिटेडची एका वेळेस एक मिनिट. आय आन्सर एव्हरी क्वेश्चन. लेट मी आय कम टू.
मला धमकी आलेलं कुणी सांगितलं तुम्हाला? नाही, सॉरी, नो सॉरी, प्लीज लुक ॲट ती जुनी क्लिप आहे, कमीत कमी 10 वर्षापूर्वीची आहे. लुक ॲट द क्लिप. आताची क्लिप नाही याची ती. दॅट वॉज नाही मला नाही आलेली दॅट क्लिप. इफ आय रिमेंबर करेक्टली, मला आठवत नाहीये, इफ आय रिमेंबर करेक्टली बहुतेक ती पुण्यातली क्लिप आहे. फेनावाजीन पीएमपीएम आहे. चेकआउट तुम्ही बघा, ते क्लिप आताची नाही. मला कोणतरी पाठवली, मला कोणतरी विचारलं, मला अशी धमकी नाही आलेली. येतो मी त्यांना. Let us focus on this. There are so many issues. Let us focus on this. Please. थोडं. I'll answer on this one. 2 दिवसापूर्वी संभाजीनगरमध्ये एफडीएच्या पथकावर दगड फेकला आणि अधिकाऱ्यांना स्कॉर्पिओ गाडी त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर पण मोकोका अंतर्गत कारवाई होती. आता हे जे मी गुटखा एक्झॅक्टली दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. कारण मोकोका क्लॉज वापरण्यासाठी ज्या काही प्री कंडिशन्स आहेत त्या फुलफिल झाल्या, डेफिनेटली करणार आम्ही. कारण त्याला एका गुन्ह्यासाठी होत नाही. इट हॅज टू बी मोर दॅन 1 ऑफेन्स इन लास्ट 10 years. त्यांच्यावर जर झालेला असेल तर डेफिनेटली आम्ही करू. कारण त्याचं कंडिशन फुलफिल करायला पाहिजे. अदरवाईज आमचे FSSAचे ऍक्ट, BNS ऍक्ट आम्ही ते वापरतोच आहोत. आज ती जे हल्ला झाला त्याच्यावरती इमिजिएटली स्विफ्ट कारवाई पण झाली. 7 का 8 लोक त्याच्यामध्ये अरेस्ट पण झाले इमिजिएटली. आय स्पोक ऑन विथ DGP ऑल्सो. DGPने सुद्धा इमिजिएटली त्याच्यावरती इन्स्ट्रक्शन देऊन कारवाई केली. अँड अशा प्रकारचे हल्ले आम्ही भिणार नाही. व्हेरी क्लिअरली विल प्रोटेक्ट आवर ऑफिसर्स आणि दोज हू टेक लॉ इन टू देअर हँड्स विल शो फोर्स ऑफ द लॉ. एक मिनिट. येस नाही, बाजूला तुमच्या. बताऊंगा. मेरी हिंदी इतनी अच्छी है ही नहीं, जितनी भी टूटी फूटी है उसमें बात करूंगा. बोलूंगा. एक मिनिट. तुम्हाला उत्तर दिलं ना मी. आपण एकदा मराठी पूर्ण करून घेऊया, मग आपण अरे थांबा ना तुम्ही. मी इथंच आहे, मी कुठे पळून नाही चाललोय. सिस्टमॅटिक होईल. भिवंडीमध्ये जे आहे ते नकली व्यक्ती अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे कशा पद्धतीने जर एखाद्या वेळेस आपण ज्यावेळी धाडी टाकतो, आय कार्ड असतं ऑफिसरकडे. सिम्पल. माय ऑफिसर्स वेअर आय कार्ड. व्हेरी क्लिअरली दे शो द आय कार्ड. या प्रतिबंधित माल जो आहे तो बऱ्याचदा गुजरात सारख्या राज्यातून मुंबईत येतो. खास करून गुटखा असेल किंवा बऱ्याचदा भेसळयुक्त खावा देखील गुजरातवरून मुंबईमध्ये येतो. वाहतूक व्यवस्था करणाऱ्या अनेक लक्झरी बसेस असतात, टुरिस्ट गाड्या असतात किंवा ट्रक. यासाठी आरटीओची काही मदत वगैरे घेणार? मी आता वाचताना वाटलं इन्क्लुडिंग ट्रान्सपोर्टर्स. आरटीओची मदत घेणार? सगळ्या एजन्सी एकत्र काम करत असतात. त्याच्यामध्ये सगळ्याच एजन्सी काम करतात. आपण याच्यामध्ये मकोका लावताना किंवा हे करताना इव्हन आताचे जे FIR होत आहेत त्याच्यामध्ये आपण फक्त विकणाऱ्याला करत नाही, त्याचा ट्रान्सपोर्टरला पार्टी करतोय, त्याचा डिस्ट्रीब्युटरला पार्टी करतोय, तुमच्या ओनरला. मी तुम्हाला लिस्ट पण दिली. तर इथून पुढचे आता आल्यापासून FIRचे हे इट विल बी राईट फ्रॉम मॅन्युफॅक्चरर टू सेलर. आताही होत आहेत, अजून जास्त स्ट्रिंजंटली होतील. सो दे आर रिस्पॉन्सिबल. कायद्यामध्येच व्हेरी क्लिअरली त्याचे मेन्शन आहे, कुठेही डाऊट नाही त्याच्याबद्दल. याच्या बाहेर नका विचारू. जो आपला विषय चालला तेवढाच विचार. नाही, संबंधित नाही, आजच्या विषयाशी संबंधित. तुकाराम मुंडे साहेब ज्या विभागाचा पदभार ग्रहण करतात तो विभाग नेहमी चर्चेत येतो, असं का होतं? त्याचं उत्तर तुम्ही द्या, मी कसं देणार आहे? आय मीन तो काय होतो तर यू आर बेटर. नो, आय कॅनॉट आन्सर दिस. सिम्पल. कारण काय येतो, लोक चर्चा का करतात, तुम्ही जास्त का पब्लिश करतात, का कुणी काय करतं, ह्याचं उत्तर मी नाही देऊ शकत. यू हॅव टू अनालाइज. त्याचं उत्तर मी कसं देऊ शकणार? सोशल मीडियावरती तुम्ही विचारल्यानंतर प्रचंड लोकांचा पाठिंबा वी आर डायव्हर्टिंग. लेट अस नॉट डायव्हर्ट. नो. सो हे जे विषय त्याच्यावरती आपण बोलू, बाकीचे विषय नाही. हा नाही, याच्या अगोदर फक्त हा डेटा प्रोहिबिटेड ना, प्रतिबंध. आता तुम्ही जो विचारला होता प्रश्न की मी 25 मे ते 11 जून या काळामध्ये प्रोहिबिटेडच्या बाबतीत म्हणजे प्रतिबंधित आयटमच्या बाबतीतला सांगतोय, बाकीच्या नाही सांगत आहे, कारण हा प्रोहिबिटेडचा विषय आहे. म्हणून तपासणी केलेल्या आस्थापना म्हणजे प्रोहिबिटेडच्या बाबतीत त्या 354 आहे, 354. बाकीचे असेल ना आपल्याकडे पुढचे केलेले ती पण असेल ना, तो पण मागवा ना. आणि ड्रगचे असेल तर ड्रगचं पण मागवा. त्याच्यामध्ये नाही सॉरी, प्रतिबंधित पदार्थ आढळलेल्या आस्थापनाची संख्या 344 सापडली आपल्याला. तपासणी 354 केली, 344 मध्ये फाइंड आउट झालं. जप्त साठ्याची किंमत ह्या 344 मध्ये एक किती रुपये
3,27,24,629 rupees. 3,27,24,629 rupees. FIRs 235. Arrested people 350. Seal establishment of this 344 are 274. Seized vehicles are 26, and the price of that vehicle is 1,33,000. No, 13,39,500. No, sorry, 1,33,95,000. So this is about 25 मे ते 11 जून प्रोहिबिटेड आयटमच्या बाबतीत जी मोकोका आपण लावला त्याच्या बाबतीतची माहिती आहे. वाहने किती जप्त? 26. त्याची कॉपी पाहिजे कॉपी द्या सर्वांना. ओके ओके. सो आय एम गिव्हिंग यू द प्रेस नोट डिटेल इन मराठी and I'm attaching the order also, so you are aware of this. Order is in English. ते आम्ही मराठीमध्ये आम्ही पाठवतो आमच्या ऑफिसला. इट्स अ बिग एक्झॉस्टिव्ह ऑर्डर आहे. जवळजवळ किती पानाची आहे? 8 पानाची ऑर्डर आहे. कारण याच्यामध्ये रॅशनिंग डिस्ट्रीब्यूट सगळं आहे. सो विल गेट दिस वन प्रेस नोट प्लस दिस वन. हिंदीमध्ये माझी हिंदी चांगली नाही होत एवढी यार. मैं इतना बुरा लगूंगा उसमें. मैं इंग्लिश में बोल सकता हूँ. हाँ हाँ हाँ. आप सब जानते हैं कि महाराष्ट्र में FSI एक्ट के तहत सेक्शन 30 के अंदर प्रोहिबिटेड आइटम्स है, जैसे कि गुटखा, पान मसाला, इसमें एक आइटम से प्रोहिबिटेड है. इसका मतलब ये होता है कि ये प्रोडक्ट, फूड प्रोडक्ट जो है प्रोहिबिटेड, वो महाराष्ट्र में मैन्युफैक्चर नहीं हो सकता है, ट्रांसपोर्ट नहीं हो सकता है, स्टोर नहीं हो सकता है, सेल नहीं हो सकता है. फिर भी बहुत कार्रवाई करने के बावजूद इसका सेलिंग और अवेलेबिलिटी महाराष्ट्र में कई जगहों पे पाया जाता है. इसीलिए गवर्नमेंट शासन ने ये डिस्कशन कर रही थी इस पर क्या किया जाए, कौन सा स्ट्रिंजेंट एक्ट या क्लॉज या कार्रवाई की जाए जिसकी वजह से ये एक्चुअली प्रोहिबिट होगा, क्योंकि ये दिस इज ए इंडेंजर टू पब्लिक हेल्थ के लिए हानिकारक है. इससे पब्लिक हेल्थ इंडेंजर होती है. ये नॉलेज पब्लिक डोमेन में है. तो इसके तहत आज हमने मोकोका एक्ट जो है महाराष्ट्र का, महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गेनाइज क्राइम एक्ट 1999, ये इसमें इन्वोक करने का निर्णय लिया है, लागू किया है कि जो ये बिजनेस में मैन्युफैक्चरिंग करते हैं, ट्रांसपोर्ट करते हैं, सेल करते हैं, डीलर्स है, सेमी डीलर्स है, ये सबको ये प्रोविजन के अंदर अभी कार्रवाई की जाएगी. उसकी जो प्रोसीजर दी है सेक्शन 23 के अंदर मोकोका के, वो फॉलो करके ये मैंडेटरी किया गया है कि जो मोकोका के प्रोविजंस के में लायबल है वो मैंडेटरी हमारे ऑफिसर एफआईआर करते समय मोकोका का प्रोविजन एक्ट इन्वोक करेंगे और उनको पनिशमेंट करेंगे. इसका ऑब्जेक्टिव है, उद्देश्य है कि पब्लिक हेल्थ जो इंडेंजर हुई है इसकी वजह से उसको पूरा तरह से रोका जाए, और वो जो हमने प्रोहिबिशन किया है आइटम्स में उसका अवेलेबिलिटी महाराष्ट्र में कहीं न हो और लोग उसको न खाए, जिसकी वजह से उनकी हेल्थ अच्छी रहेगी, उनका हेल्थ अच्छे रहने की वजह से उनका प्रोडक्टिविटी अच्छी रहेगी, और जो ह्यूमन डेवलपमेंट है, ह्यूमन ग्रोथ है, उसको भी अच्छी तरह से हो जाएगा. इसीलिए ये प्रोविजन आज हमने इन्वोक किया है. इसका ऑर्डर हमने आज एज अ कमिश्नर फूड सेफ्टी महाराष्ट्र बोल के इश्यू किया है, और ये लागू हो रहा है और ये सब स्ट्रिक्टली आगे इम्प्लीमेंट होगा. अब तक का लास्ट 10 साल में जो मैन्युफैक्चरर्स है उनके खिलाफ 260 एफआईआर हुए हैं, जो सप्लायर्स है 248 एफआईआर हुए हैं, जो ट्रांसपोर्टर्स है 190, ऐसी 703 एफआईआर भी हो चुके हैं. इसका डेटा हमने मांगा है, उसका एनालिसिस भी चल रहा है. तो मेरी ये सुझाव है, वार्निंग है, दोज हु आर इन्वॉल्व इन दिस बिजनेस, इधर मैन्युफैक्चरर और ट्रांसपोर्टर्स और सेलर्स और डीलर्स और सेमी डीलर्स, ये महाराष्ट्र में आप काम बंद कीजिए, नहीं तो ये कानून के हिसाब आपको कड़ी से कड़ी आपको सजा इसमें पता है वो दिया है, इसी शासन सजा देंगे, प्रोसिक्यूट करेंगे, और हम महाराष्ट्र जो प्रोहिबिटेड आइटम है उसमें नहीं मिलने देंगे. किस के तहत
खिलाफ कोई कार्रवाई हुई? ये जो हमने बताया कि इसमें कौन कौन आता है, तो इसमें मैन्युफैक्चरर आएंगे, मैन्युफैक्चरर एंड प्रोड्यूसर्स ऑफ प्रोहिबिटेड आइटम्स, फाइनेंशियर्स फंडिंग जो करते हैं मैन्युफैक्चर के लिए या प्रोक्यूरमेंट के लिए या डिस्ट्रीब्यूशन के लिए, वो भी आएंगे। इंटर स्टेट और इंट्रा स्टेट सप्लाईज जो है वो भी इसमें आएंगे, कमीशन एजेंट्स भी इसमें आएंगे, ट्रांसपोर्टर्स आएंगे, व्हीकल ऑपरेटर्स आएंगे, इंक्लूडिंग एजेंट्स हु बुक और अरेंज फॉर ट्रांसपोर्ट, वो भी आएंगे। गोडाउन ऑपरेटर्स आएंगे, वेयरहाउस ओनर्स आएंगे एंड स्टोर मैनेजर्स हु नोइंगली स्टोर सच प्रोडक्ट्स, वो भी आएंगे। होलसेल डीलर्स एंड डिस्ट्रीब्यूटर्स भी आएंगे, सब डीलर्स एंड सेमी होलसेलर्स भी आएंगे, एजेंट्स भी आएंगे, रिटेल सेलर्स फॉर्मिंग पार्ट ऑफ एन आइडेंटिफाइड ऑर्गेनाइज नेटवर्क भी आएंगे, और एनी अदर पर्सन नोइंगली, जानबूझ के उसको अबेट करता है, इंफॉर्मेशन कंसील करता है या असिस्ट करता है, ये सब के खिलाफ लगेगा। सेलर है, so it's a part of syndicate. Syndicate के definition में सब कुछ आया है. Organized crime. That's why it is an act. That's why this is become an organized crime, and they are working as a syndicate. That's why we are invoking these provisions. They are supporting. They are supporting. सर, आम आदमी के लिए मकोगा लगने के बाद कितना मुश्किल हो जाएगा जो शख्स इसमें- आम आदमी को क्यों मुश्किल होगा? नहीं, आम आदमी को जानने के लिए जो भी इस आम आदमी बिजनेस में नहीं है ना. जो भी इस बिजनेस में है अगर वो पकड़ा जाएगा और मकोगा लगेगा, क्या क्या धारा है? ये तो आप मौका में क्लियरली है ना, लाइफ इम्प्रिजनमेंट प्रोविजन आहे ना. किती सजा आहे त्याची? किती वर्ष ते काढा जरा प्रोविजन. ऑफकोर्स दे प्रोसिक्यूट होंगे, कोर्ट में केस चलेगा. हाँ, ऑफकोर्स आपको बेल अपोज कर हमने बता ही दिया ना कितना. वो अगर बताएंगे सर तो थोड़ा सा डर नहीं वो तो फुटे which may extend up to 10 years imprisonment, shall also be liable to fine, such property shall also be liable to be attached and forfeiture. और रिपीट है तो उसका फिर और बताए, यहाँ इम्प्रिजनमेंट प्रॉपर्टी भी सीज होगी. नाही हे विषय संपवल्यानंतर आपण दुसरा आता. ठीक आहे, तुमचे प्रश्न संपत नसतात कधी मला माहिती आहे. आय थिंक झालं ना आता हिंदीमध्ये. हा येतो 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 एक विषय संपला, आता हा विषय संपवत आपण. माझी अशी अपेक्षा आहे आपल्याकडून, प्लीज याला चांगली पब्लिसिटी द्या. दिस इज इन द इंटरेस्ट ऑफ स्टेट ऑफ महाराष्ट्र. इट्स व्हेरी व्हेरी क्रुशियल, व्हेरी व्हेरी क्रुशियल. Many people have fallen prey to this, so we need to save our people. We need to work. That's a public health hazard, and we have to eliminate it. Absolutely clear. So इसीलिए मुझे ये पब्लिसिटी जितनी ज़्यादा दे सकते हो वो दे दो. That is my request. डेअरी ओनर्सची आणि मॅन्युफॅक्चर म्हणजे मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स याच्यामध्ये आज मीटिंग मी सगळ्यांची बोलवली होती. उद्देश हा होता की डेअरी सेक्टरमध्ये जे फसाईचे रेग्युलेशन्स आहेत, स्टँडर्ड्स आहेत, म्हणजे सगळ्या सेक्टरमध्ये आहेत, त्याच्यामध्ये डेअरीचे पर्टिक्युलरली बोलवली होती. कारण तो खूप मोठा इश्यू आहे, अनेक वर्षापासून आहे. अत्यंत चांगले लोक काम करणारे त्याच्यात आहेत आणि काही त्याच्यामध्ये चुकीचं काम करणारे पण आहेत. आणि म्हणून FDA म्हणून आम्ही काय कारवाई करणार ॲज अ रेग्युलेटर. FDA इज अ रेग्युलेटर आणि मी फूडच्या बाबतीत म्हणलं फूड कमिशनर स्टेट म्हणून आम्ही रेग्युलेट करतो जे फसाईचे नॉर्म्स आहेत. कारण फसाई ॲक्ट हा 2006ला आला, त्याचे रूल्स 2011ला झाले आणि 2011 पासून आतापर्यंत वेगवेगळे रेग्युलेशन किंवा स्टँडर्ड्स फसाईने डिक्लेअर केलेले आहेत. ते मॅन्डेटरी आहे सर्वांवरती. जे जे फूड बिझनेसेसमध्ये आहे, ज्याला आपण FBO म्हणतो, फूड बिझनेस ऑपरेटर, ते रजिस्टर्ड असणं हा भाग वेगळा आहे. पण त्यांनी कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टँडर्ड्स जे जे प्रॉडक्ट आहेत त्याला वापरायचे, त्याप्रमाणे प्रॉडक्ट तयार करायचे किंवा सेल करायचे, हे त्याच्यामध्ये स्टँडर्ड्स दिलेले आहेत. त्याच्यामधला एक भाग म्हणून जे मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स आहेत याच्यासाठी जे स्टँडर्ड्स लागतात ते त्यांनी पाळावेत, ते त्यांनी इम्प्लिमेंट करावेत. या दृष्टिकोनातून एक इंटरॅक्शन सेशन, कायद्याचे प्रोव्हिजन, रेग्युलेशन्स कोणते आहेत ते त्यांना आम्ही सांगितले. त्यांचे जे काही इश्यू होते ते आम्ही समजून घेतले आणि यातून पुढे खूप स्ट्रिक्टली याच्यावरती इन्फोर्समेंट होईल. राईट फ्रॉम कलेक्शन सेंटर गावातलं जे असेल तिथपासून ते म्हणजे तुमचा MBO असेल, म्हणजे तुमचं चिलिंग सेंटर असेल, कलेक्शन सेंटर्स असेल,
चिलिंग सेंटरपासून तुमच्या डेअरीपर्यंत जात असेल, मग तुमचा दूध प्रॉडक्ट बनवणारा किंवा पनीर बनवणारा तिथपर्यंत जात असेल, ते प्रॉडक्ट बनवून ते कंझ्युमरपर्यंत जात असतील, ही सगळी चेनमध्ये जे जे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांनी हे सगळे स्टँडर्ड्स पाळले पाहिजेत, इम्प्लिमेंट केले पाहिजेत आणि त्याच्यामुळे चुकीचं काही होणार नाही हे त्यांना समजून सांगण्यासाठी, कायद्याचे प्रोव्हिजन समजून सांगण्यासाठी आम्ही मीटिंग बोलवली होती, इंटरॅक्शन केली. मी एक प्रेझेंटेशन पण केलं की कायदा काय सांगतो, नाही केलं तर त्याचे काय प्रोव्हिजन होतात. तर 2-3 ठळक ज्या गोष्टी आहेत त्याच्यामधल्या, तर एक पहिलं की अनसेफ फूड हे कशाही परिस्थितीत टॉलरेट केलं जाणार नाही, इन्क्लुडिंग मिल्क प्रॉडक्ट्स. अनसेफ फूडची डेफिनेशन कायद्यात दिलेली आहे, त्याच्यामुळे मी इथं बोलत नाही, ते तुम्ही वाचू शकता, त्याच्यात क्लिअरली आहे. दुसरं अडल्चरेटेड फूड, तिसरं मिसब्रँडेड, चौथं सबस्टँडर्ड आणि अजून काय एवढंच नाही. सो अशा प्रकारच्या कॅटेगरी आहेत आणि या प्रत्येक कॅटेगरीला काय पनिशमेंट आहे हे कायद्यामध्ये दिलेलं आहे. तर ते व्हायलेट तुम्ही करू नये, त्याचे जे वेगवेगळे रेग्युलेशन्स, पहिला रेग्युलेशन फॉर रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे, ते बऱ्यापैकी इम्प्लिमेंट आहे आजच्या डेटला, रजिस्ट्रेशन आणि लायसन्सिंग, पण ते तेवढ्यापर्यंत चालत नाही. फूड प्रॉडक्ट्सचे जे 2011चे स्टँडर्ड्स आहेत ते बऱ्याच वेळेस कॉम्प्रोमाइज केले जातात, ते करता येणार नाही. मार्केटिंगच्या किंवा ॲडव्हर्टाइजिंगच्या बाबतीत चुकीचं लिहिलं जातं, ते करता चालणार नाही. त्याचबरोबर काय म्हणतो त्याला, प्रिंटिंग काय म्हणतो त्याला, प्रिंट करतो ते लेबलिंग जे आहे ते व्यवस्थित होत नाही किंवा चुकीच्या पद्धतीने होतं का मिसलिडिंग होतं, ते चालणार नाही. पॅकेजिंग त्याचे स्टँडर्ड्स ठरवले आहेत, ते पॅकेजिंग त्याच पद्धतीनं पाहिजे, ते चालणार नाही. हे त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीनं समजून सांगितलं आहे आणि बाय अँड लार्ज त्यांची कन्व्हिन्स झालेली आहेत की येस आमच्याकडे काही ज्या त्रुटी असतील तर आम्ही त्याच्यामध्ये कारवाई करू, जेणेकरून हे जे दूध आहे किंवा प्रॉडक्ट आहे, फूड अँड फूड प्रॉडक्ट जे आहेत ते कंझ्युमरला जे स्टँडर्ड फसाईने घालून दिलेले आहेत ते त्याप्रमाणे करतील. जे करणार नाही त्याच्यामध्ये फसाई ऍक्टनुसार आपण त्याच्यावरती कारवाई करणार आहोत. आता हे स्टँडर्ड ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आले, 2011 पासून आतापर्यंत जवळजवळ टोटल 28 प्रकारचे रेग्युलेशन किंवा स्टँडर्ड आहेत, त्याच्यातले 6 हे ऑथॉरिटीचे आहेत, मग 22 आहेत वेगळ्या प्रॉडक्टच्या बाबतीतले आहेत सगळे. त्याच्यातले बऱ्याचशा अंशी 6 ते 10च्या दरम्यान हे फूड अँड फूड प्रॉडक्ट्स लागतात. प्रत्येकाला मोर दॅन 1 लागतात, रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे, पण ते फूड कॅटेगरी जी असेल त्यांना ते लागतात. ते स्टँडर्ड्स आम्ही जास्त इम्प्लिमेंट करू, सॅम्पलही आम्ही वाढवू आणि त्याचबरोबर आम्ही हे सांगितलं की कंप्लायन्स करणं ही तुमची जबाबदारी आहे आणि इन्फोर्स करणं ही आमची जबाबदारी ॲज अ रेग्युलेटर म्हणून. ती इन्फोर्समेंट आमचं स्ट्रिंजंट होईल. त्याच्यामुळं आपण स्वतः आपल्या आधीनिसं ज्यांच्याकडून तुम्ही दूध घेता, जे चिलिंग सेंटर्स आहेत, जे तुमचे प्रॉडक्ट्स आहेत, तुमचे प्लांट्स आहेत, त्या ठिकाणी याचं कोणतंही व्हायोलेशन होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. आणि सबस्टँडर्ड असेल, अनसेफ असेल, तो माल रिजेक्ट करा, तो तुम्ही वापरू नका, दुसऱ्याकडे वापरून देऊ नका, सो दॅट दिस अनसेफ, सबस्टँडर्ड, अडल्चरेटेड, मिसब्रँडेड असं कोणताही प्रॉडक्ट मार्केटमध्ये येणार नाही. त्यासाठी तुम्ही कार्यरत राहा आणि ते कंप्लायन्स करता की नाही त्याचं एन्फोर्समेंट आम्ही बघू आणि जिथं कंप्लायन्स होत नाही त्यांच्यावरती आम्ही स्ट्रिक्ट कारवाई करू. दिस वॉज द मीटिंग. तुमच्या कारवाईचं शेतकरी फार खुश आहेत. तुमच्या कारवाईच्यानंतर आठवडी तालुक्यामध्ये तुमचा दुधाभिषेक करण्यात आला. दुधाचे रेट वाढतील असं वाटतं तुम्हाला? रेट माझ्या हातात नाही आहेत. वाढवणं हा इज अ फ्री मार्केट, त्याच्यामुळे दुधाचा किती रेट असावं ते डिमांड सप्लायवरती ठरलं जाईल. पण आपण अडल्चरेशन बंद करू शकलो, आपण सबस्टँडर्ड दूध बंद करू शकलो, प्रॉडक्ट्स बंद करू शकलो, तर ऑफकोर्स प्युअर दुधाला डिमांड वाढेल. ऑफकोर्स मार्केट फोर्सेसनुसार त्याचे जे काही परिणाम होते ते होते. आतापर्यंत ज्या कारवाया झाल्या, अनेक जप्त केलेला माल आहे तो टेस्टिंगसाठी पाठवण्यात आलेला आहे. किती अहवाल येणे बाकी आहे? आता खास करून दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ यांचे लवकर नाशवंत होतात, त्याची आम्ही काळजी घेत आहोत. त्याचे जे पिरियड दिलेला आहे, ड्रगच्या बाबतीत 60 दिवसाचा असतो, फूडच्या बाबतीत 14 दिवसाचा असतो, त्या वेळेतच येथील आम्ही इन्श्युअर करतोय. त्याची सुद्धा मी आढावा घेतलेला आहे. आपल्याकडं 3 ठिकाणी आपल्या स्वतःच्या लॅब आहे. पुण्याला आपली हेल्थ डिपार्टमेंटची ऑलरेडी लॅब आहे, प्लस मुंबईमध्ये BMCची लॅब आहे, प्लस गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या फसाच्या PPP वरती लॅब आहेत. त्याच्यामुळे आपण ते सॅम्पल वेळेत कसे होतील याची आपण काळजी घेत आहोत. मनुष्यबळा संदर्भात देखील मागे एकदा भरपूर एकाच दिवशी सगळं तुम्हाला परत प्रश्न यायचं नाही का असं सांगा, मी सांगू शकतो. नाही रोज तर नाही शक्य, पण इन बिटवीन आपण भेटत जाऊ. 100 नहीं इसमें वो प्रोहिबिटेड आइटम के लिए है.
विल एज आई टेल ना, इसमें रिपीट ऑफिसेस कितने हैं, क्या है, हम देखेंगे. विल एग्जामिन एवरीथिंग. वी हैव कलेक्टेड डेटा, वी हैव स्टार्टेड वर्क ऑन दैट. ये एक दिन का ऑर्डर नहीं है. इट हैज लॉट ऑफ थॉट हैज गॉन इनटू इट. जो कंडीशन में अगर फुलफिल करता है डेफिनेटली, इसीलिए मैंने मैंडेटरी किया है ना उसको. या सरकारी रुग्णालयांना पुण्यातील आणि पिंपरी चिंचवडमधील रुग्णालयांना हिंदुस्तान अँटीबायोटिक्स कंपनीमधून औषध निर्मिती थांबवण्याचा निर्णय आपल्या विभागाने घेतला आणि औषध निर्मितीमध्ये त्रुटी आढळल्याने हॉस्पिटल औषध निर्मिती. हॉस्पिटलमध्ये जे इंजेक्शन आणि सलाईन पुरवठा करतात ना, हां, त्या पुण्यातील आणि पिंपरी चिंचवडमधील हिंदुस्तान अँटीबायोटिक कंपनीमध्ये औषध निर्मिती थांबवण्याचा निर्णय घेतला होता, असं यांनी बजावलं. म्हणजे कुणी? आपल्या विभागाने कुठे एक कॉपी होती. प्रश्न आलाय मला. नाही, तुम्ही प्रश्न असा अझम्पशनवर प्रश्न नका ना विचारू. असा अझम्पशनवर प्रश्न नका विचारू. तुमचा काय फॅक्ट्स काय ते सांगा. मग अशा आदेश बाजूला असा प्रश्न आला तर कुणी आदेश बरोबर हे तर पाहिजे माहित पाहिजे. औषध निर्मितीमध्ये त्रुटी आढळल्याने शोकॉज नोटीस बजावण्यात आली. प्लीज थोडंसं तुम्हाला समजून सांगतो. कंटेक्स्ट मध्ये मी त्या स्पेसिफिक केसबद्दल बोलत नाही, कारण तुम्ही स्पेसिफिक प्रश्न विचारत नाही. मी तुम्हाला जनरल सांगतो. काय असतं की मार्केटमध्ये जे आपले ड्रग्ज असतात, म्हणजे मेडिसिन्स असतात, त्यांचं आम्ही चेकिंग करत असतो. चेकिंग करताना परत सबस्टँडर्ड, अडल्चरेटेड आणि याच्यामध्ये ड्रगमध्ये एक कॅटेगरी आहे स्प्युरियस किंवा मिसब्रँडेड, या प्रकारचे आढळले तर त्याला पनिशमेंट ड्रग्ज अँड कंट्रोल ऍक्टनुसार आम्ही करतो. असे जर काही कॅटेगरी आढळल्या असते आमच्या याच्यामध्ये तर देर इज अ प्रोव्हिजन कॉल्ड रिकॉल ऑर्डर म्हणतात त्याला, आणि स्टेट ड्रग कंट्रोलर ते करत असतो. ती प्रोसेस आम्ही चालू केलेली आहे. म्हणजे आम्ही कुठं आम्हाला कंप्लेंट आले, मी व्हेरीफाय केलं, आम्हाला वाटलं, आम्ही सॅम्पल घेतले, त्याच्यातून आम्हाला ह्या 4 कॅटेगरीपैकी जी कोणती आलेली आहे तर तो प्रॉडक्ट मार्केटमधून, फक्त हॉस्पिटलमधून नव्हे, मार्केटमधून आम्ही रिकॉल करतो. त्या कंपनीला सांगतो आणि त्याची मी पब्लिसिटी पण करतो. तर तशा प्रकारच्या ऑर्डर आम्ही ज्या केसेसमध्ये आम्ही ते रिकॉल ऑर्डर ड्रग कंट्रोल, स्टेट ड्रग कंट्रोलर हु इज सिटिंग हिअर, म्हणजे इथं जे आपण जॉईंट कमिशनर ड्रग HQ म्हणतो, ही इज अ स्टेट ड्रग कंट्रोलर, तर त्यांच्या मार्फत इश्यू करतो आणि ते कंप्लाय करतो. पर्पज असा असतो त्याच्या पाठीमागचं की जे हे चुकीचं आहे तर ते कंझ्युम होऊ नये, म्हणून ते रिकॉल ऑर्डर असते. आणि बाकीचे प्रोव्हिजन ज्याप्रमाणे FIR करून किंवा जे काय प्रॉसिक्युशन करायचे त्या कंपनीवर आम्ही करत असतो. तर अशा आमच्या पुण्यातले जे एक आम्ही हे केलेलं आहे, कोणते ते हां, पुण्यामध्ये शेड्यूल H मधले औषधे जप्त केले होते 11.19 लाखाचे. दॅट इज सिप्ला कंपनी. तर त्याची तिथल्या लोकलनी केली, पण इथून आमची ऑर्डर अजून 1-2 दिवसामध्ये रिकॉलची जाईल. त्याच्यामुळे ते प्रॉडक्ट जे असतील ते पूर्ण मार्केटमधून पूर्ण अक्रॉस कुठे असू द्या, इंडियामधले कुठे असू द्या, ते रिकॉल होतील. तसेच बाकीच्याही गोष्टीवर आम्ही कारवाई केली. दॅट इज द प्रोव्हिजन यू शुड अंडरस्टँड. हे रिकॉल ऑर्डर असते. इट्स अ स्टँडर्ड प्रोसिजर ॲज पर द ड्रग कंट्रोल ऍक्ट 1940 आणि त्याच्या अंतर्गत 1945 ची स्टँडर्ड प्रोसिजर आहे. वी आर फॉलोइंग इट ना. कदाचित अगोदर होत नव्हती, नाही माहीत, मला माहीत नाही, बट विल फॉलो इट सो दॅट पब्लिक हेल्थला त्याच्यातून डेंजर राहणार नाही. आणि ऑफकोर्स ज्यांनी प्रोड्यूस केलेलं आहे, जे सेल करतात, त्यांच्यावरती नियमानुसार आपले कारवाई. ओके, बिफोर यू फॉरगेट एक लास्ट अजून एक आदेश मी आज पारित केलेला आहे. हा आदेश आहे ड्रग्ज, म्हणजे माझ्याकडे 2 सेक्शन, एक फूड आहे आणि एक ड्रग आहे. हा आदेश आहे की बऱ्याच ठिकाणी आमच्याकडे कंप्लेन येतात, माहिती भेटते की हॉस्पिटलमध्ये कुणी पेशंट ॲडमिट जर असेल आणि त्याला जे काही औषधी लागत असतील तर ते त्यांच्याच फार्मसीमधून घ्यायचे, अशा काही कंप्लेंट असतात आमच्याकडे. बाय लॉ दे कॅनॉट फोर्स एनी हॉस्पिटल तिथूनच घ्यायचं मॅन्डेट नाही आहे. त्याचे आदेश आम्ही जारी केलेले आहेत. आदेश त्याची पाहिजे तर कॉपी आम्ही प्रेस कदाचित उद्या दिली का तयार, पण माहितीसाठी म्हणून देतोय की ऑलरेडी केले की असं त्यांना करता येत नाही. कोणत्याही पेशंटला जर बाहेरून आणायचं हा त्यांचा चॉईस आहे. यू कॅनॉट फोर्स एनीबडी की तुमच्याच फार्मसीमधून किंवा ह्याच फार्मसीमधून किंवा त्याच फार्मसीमधून घ्या, हे तुम्ही पेशंटला फोर्स करू शकत नाही. हे आम्ही सगळ्यांना ऑर्डर काढलेली आहे आणि इट विल बी इन्फोर्स्ड, कारण तो सिटिझन्सचा किंवा पेशंटचा राईट आहे कुठून परचेस करायचा. त्यांना तुम्हाला प्रिस्क्रिप्शन द्यावं लागेल. प्रिस्क्रिप्शन दिल्यानंतर त्यांना जिथून आणायचे तिथून आणतील. त्याच्यामुळे यू कॅनॉट फोर्स की तुमच्याच फार्मसीमध्ये घ्यावा. तो पण आदेश आज आम्ही पारित केलेला आहे. जर डॉक्टरने लिहून दिलं प्रिस्क्रिप्शन, तो त्याच्यात जो प्रिस्क्रिप्शन किंवा पुढे जे काही लिहून देईल ते फक्त त्याच्याच मेडिकलमध्ये अवेलेबल असतं. जर दुसरीकडे घ्यायला लागला तर तिथं उपलब्ध नसतं. असं का बरं होईल? असं
हो सर आहे. हो सर आहे. मला तरी अनुभव आहे. बँड्रामधले डॉक्टर म्हणजे मेडिसिन फक्त त्याच्या हॉस्पिटलसाठी. होल्ड ऑन. ऐकून घ्या. ते मेडिसिन फक्त त्याच्या हॉस्पिटलसाठी बनवलं आहे का? त्याच्यात मेडिकल सांग. त्याच्यामध्ये स्टँडर्ड ज्या ऍडवायझरीज आहेत त्या ऍडवायझरी अशा आहेत की त्यासाठी जेनरिक ऑप्शन काय हे पण देऊ शकतात, ते मागू शकता पेशंट. अशा स्पेसिफिक आले तर आम्ही कारवाई करू. मला स्पेसिफिक लागेल, जनरल नको. आम्ही कारवाई करो. देयर इज अ लॉ. मैं है नहीं बोल रहा, मैं क्वेश्चन नहीं कर रहा हूँ. अगर ऐसे हमारे पास स्पेसिफिक कंप्लेन आते हैं हम कार्रवाई करेंगे ना. तर कसं ते कंटेंट पेक्षा ते ब्रँड नेम देतात, त्यामुळे लोक ब्रँड नेम वरती जातात आणि कंटेंट हा खूप मोठा विषय आहे. प्रिस्क्रिप्शन कसं लिहावं, कुठं लिहावं, कोणतं द्यावं, आता त्याच्यात मी जाणार नाही की तो माझा डोमेन नाही आहे. माझा ड्रगच्या बाबतीतला जो इश्यू आहे, अशा प्रकारच्या कंप्लेंट जर आमच्याकडे आल्या तर विल डेफिनेटली इन्व्हेस्टिगेशन लुक इनटू इट. ओके, आय थिंक आय हॅव सॅटिस्फाईड एव्हरीबडी. आणि मोकोकाला जरा वाईट पब्लिसिटी आहे. येस, हे अगोदर नाही सांगायचं का? अरे नाही, आता नाही, बाकीचे सगळ्यांना नाही, प्रिंटमध्ये द्या. इट इज रिक्वायर्ड अँड इट इज एसेन्शियल ऑल्सो. ओके, चलो, थँक्यू. सर पीएम मध्ये ट्रेडमार्क तुकाराम म्हणतात. गप्पा नको मारा.